नमस्कार मित्रांनो. आपण आज काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत. त्यातली यूएसचे प्रेसिडेंट म्हणून ट्रम्प नियुक्त झाल्यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातली पहिली जी चर्चेतली गोष्ट आहे, न्यूज आहे, ती म्हणजे अमेरिकेने अनियमित स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला. प्रश्न काय आहे की भारतातून बरेच लोक, भारतातूनच नाही तर जगातून सर्वच देशातून लोक हे अमेरिकेमध्ये जातात. अमेरिका हा एक सुपर पॉवर आहे, त्यामुळे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं किंवा बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं की त्यांना अमेरिकेमध्ये सेटल व्हायचं आहे, म्हणून ते तिथे स्थलांतर करतात. त्यात काही लीगल वेने जातात, काही इलिगल वेने जातात. काही लोक लीगल वेने गेलेले असतात, पण त्यांचा विजा संपला तरी पण ते तिथंच स्टे करतात कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने नागरिकत्व मिळवण्यासाठी. तर आता हा जो मुद्दा आहे तो गेले काही दिवस चर्चेमध्ये आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा ट्रम्प झाले तेव्हा त्यांनी हा मुद्दा जे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांच्याबरोबर उपस्थित केलेला आहे. तर भारताच्या आणि अमेरिकेच्या मधले आत्ताचे बेसिक मुद्दे कोणते आहेत, तर तो मध्ये एक आहे बेकायदेशीर स्थलांतर. तर दुसरा मुद्दा काय आहे, आर्थिक संबंध. तर भारत आणि अमेरिकेमध्ये आर्थिक संबंध हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि बेकायदेशीर स्थलांतर हा महत्वाचा मुद्दा आहे. आता बेकायदेशीर स्थलांतराच्या बाबतीमध्ये जयशंकर यांनी उत्तर दिलेलं आहे की जर ते नागरिक भारतीय आहेत हे सिद्ध झालं तर भारत ते सर्व नागरिकांना माघारी घ्यायला तयार आहे. आत्ताच्या आकडेवारीनुसार जवळजवळ 18,000 लोक असे आहेत की जे भारताचे नागरिक आहेत आणि ते अमेरिकेत राहत आहेत असा क्लेम केला जातो. असो, पुढे यामध्ये जे रुबियो जो आहेत, जे त्यांचे परराष्ट्र मंत्री म्हणू आपण अमेरिकेचे, त्यांनी सांगितलेलं आहे की भारताच्या बरोबरचं जे रिलेशन आहे अमेरिकेचं ते खूप अमेरिकेसाठी पण महत्त्वाचं आहे आणि भारताबरोबर ते महत्त्वाच्या काही तंत्रज्ञानावरती, संरक्षण सहकार्यावरती, ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिक प्रदेशाला पुढे नेण्यावरती सहकार्य करणार आहेत. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही जर ऑब्झर्व करा की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जनरली सरकार जरी बदललं तरी पॉलिसीमध्ये काय बदल होत नसतात. भारताची जी अमेरिकेबरोबर प्रिव्हियस गव्हर्नमेंट म्हणजे अमेरिकेच्या प्रिव्हियस गव्हर्नमेंट म्हणजे कोण, तर जो बायडन यांचे डेमोक्रेटिक पार्टीचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांच्या काळात सुद्धा भारताचं आणि अमेरिकेचे सेम विषयांवरती कोऑपरेशन होतं आणि आता जे सरकार बदललेलं आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की हे कोऑपरेशन तसंच चालू राहील. सो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कंटिन्युटी ऑफ पॉलिसी म्हणजे पॉलिसीची जी सातत्य आहे ते सर्वात महत्वाचं असतं मित्रांनो. आणि हा एक मुद्दा आहे आपल्या जवळचा, तो म्हणजे जयशंकर म्हणाले बांगलादेशचा मुद्दा थोडक्यात आम्ही चर्चेसाठी आलेला आहे. म्हणजे आपण मागे एकदा करंट अफेअरमध्ये डिस्कस करताना बोललो होतो की कसं की बांगलादेशमध्ये जी आत्ताची परिस्थिती चालू आहे त्यामध्ये अमेरिकेचा सहभाग आहे. तर तो जो मुद्दा आहे तो मुद्दा जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्याबरोबर चर्चा करताना तो मुद्दा उपस्थित केलेला आहे. सो हे महत्वाचे 4 मुद्दे आहेत जे आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहेत. पुढची न्यूज आहे फेडरल जज. ही आजचीच न्यूज आहे की जे फेडरल जज आहेत ब्लॉक्स ट्रम्प्स एक्झिक्युटिव्ह ऑर्डर एंडिंग बर्थ राईट सिटिझनशिप. हा मुद्दा मित्रांनो खूपच जास्त चर्चेसाठी म्हणजे चर्चेला गेलेला आहे गेल्या दिवसामध्ये, 1-2 दिवसामध्ये. आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे बर्थ राईट सिटिझनशिप म्हणजे काय आहे. एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आपण कालच पाहिलेले की काय असतं, त्याला कायदेशीर मान्यता असते. सो काय झालेलं आहे हे बर्थ राईट सिटिझनशिप म्हणजे, तर अमेरिका या देशामध्ये सिटिझनशिपचा एक रूल आहे. तो म्हणजे जर कोणताही व्यक्ती अमेरिकेच्या धर्तीवरती जन्माला आला, म्हणजे भले तो त्याचे आई वडील हे त्या देशाचे म्हणजे अमेरिकेचे नागरिक नसले, पण जर त्यांचा मुलगा हा अमेरिकेच्या धर्तीवरती जन्माला आला तर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. म्हणजे सपोज भारतातलं एक जोडपं आहे, त्यांनी डिलिव्हरीसाठी अमेरिकेमध्ये गेले आणि तिथे जर का डिलिव्हरी झाली आणि एखादं बाळ जन्माला आलं तर ते बाळ बाय बर्थ राईट सिटिझनशिपसाठी इलिजिबल होतं. आता ही खूप महत्वाची तरतूद होती अमेरिकेच्या सिटिझनशिपच्या ऍक्टमध्ये आणि त्यामुळे व्हायचं कसं की बरेच लोक त्यांच्या मुलांना अमेरिकेचं सिटिझनशिप मिळावं
त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते काय करायचे, डिलिव्हरीसाठी कुठे जाणार, अमेरिकेमध्ये. आणि तिथे एकदा का त्यांची डिलिव्हरी झाली की त्यांच्या मुलाला ऑटोमॅटिकली नागरिकत्व अमेरिकेचं मिळालं. आता मुलाला नागरिकत्व मिळालं म्हटलं की त्या मुलांचे आई वडील म्हणून यांना सुद्धा अमेरिकेमध्ये राहता येतं आणि काम करता येतं. म्हणजे नीट सिस्टीम समजून घ्या की डिलिव्हरीसाठी म्हणून अमेरिकेत जायचं, तिथं बाळ जन्माला आल्यानंतर त्याला नागरिकत्व मिळणार अमेरिकेचं, आणि आता त्याचं पालनपोषण करणार त्याचे आई वडील म्हणून यांना सुद्धा तिथं राहण्याचा अधिकार मिळणार. म्हणजे लक्षात घ्या, त्यांना नागरिकत्व नाही मिळणार, त्यांना बाय द प्रोसेसच नागरिकत्व मिळणार आई वडिलांना, पण त्यांना अमेरिकेमध्ये राहण्यापासून कोणी अडवू नाही शकत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की भारतामध्ये बरेच ऍक्टर्स, ऍक्ट्रेस किंवा बरेच काही लोक असतात ते डिलिव्हरीसाठी अमेरिकेमध्ये का जातात किंवा युरोपमध्ये का जातात. आपण गेल्याच काही दिवसापूर्वी बघितलं, एक फेमस क्रिकेट आणि बॉलिवूड कपल आहे, त्यांनी आपल्या मुलाची डिलिव्हरी US का इंग्लंडमध्ये कुठेतरी केलेली आहे. तर ती त्याच कारणासाठी केलेली की त्यांच्या मुलाला बाय बर्थ त्या देशाचं सिटिझनशिप मिळावी. आता जेव्हा ट्रम्प प्रेसिडेंट म्हणून निवडून आले, त्यांनी पहिल्यांदा कार्यभार घेतला हातामध्ये, त्यावेळेस त्यांनी जे आदेश जारी केले त्या आदेशामध्ये त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याचा कार्यकारी आदेश जारी केला. आता जसाच हा कार्यकारी आदेश जारी केला तसंच भारतातल्या बऱ्याच जोडप्यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. कारण हा जो आदेश आहे हा 20 फेब्रुवारी नंतर लागू होणार आहे. म्हणजे 20 फेब्रुवारी नंतर जर एखादा मुलगा जन्माला आला तर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व बाय बर्थ मिळणार नाही. म्हणून बरेच जे भारतीय कपल्स आहेत ते इव्हन वेळेच्या आधी आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी म्हणून, सिझेरियन करण्यासाठी म्हणून आता हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत. सो 20 फेब्रुवारी नंतर जे नॉन परमनंट रेसिडेंट्स आहेत त्यांच्या जन्मलेल्या बाळांना आपोआप अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. आता हा एक मुद्दा आहे आणि याच्यावरतीच दिल्ली जी ज्युडिशरी आहे त्यांनी सध्या स्टे आणलेला आहे. आता हे एवढं इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला काही दिवसापूर्वी एक चर्चा झाली होती, तुम्हाला आठवत असेल की इलॉन मस्क अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊ शकतात का, तर त्यावर ट्रम्प बोलले कधीच होऊ शकत नाही. कारण अमेरिकेचा लॉ काय आहे, जरी इलॉन मस्क हा अमेरिकेचा सिटीझन आहे लक्षात घ्या, पण तो अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियलसाठी उभा नाही राहू शकत, कारण तो त्यांचा बाय बर्थ सिटीझन नाही आहे. इलॉन मस्कचा बर्थ हा अमेरिकेच्या बाहेर झालेला आहे आणि अमेरिकेच्या प्रेसिडेंटसाठी तोच उमेदवार म्हणजे लढू शकतो ज्याचा जन्म अमेरिकेच्या धर्तीवर झालेला आहे. सो इलॉन मस्क जरी बिलियनियर असेल, जरी त्यांनी किती पण मोठा झाला तरी पण तो, आणि अमेरिकेचा सिटीझन असला तरी पण तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी उभा राहू शकत नाही, तो इलिजिबलच नाही. आलं लक्षामध्ये की आता दुसरं उदाहरण घ्या की याच ठिकाणी जे प्रिव्हियस म्हणू आपण, बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ते बाय बर्थच आहे, त्यांचे वडील हे अमेरिकेचे नागरिक नाही आहेत, पण त्यांचा जन्म हा, बराक ओबामांचा जन्म हा अमेरिकेत झाला आणि त्यामुळे बाय बर्थ सिटिझनशिप आहे. त्यांची आई सुद्धा आय थिंक अमेरिकन होती, त्यामुळे ते अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊ शकले. सो या उद्देशाने जर पाहिलं तर कोणीही अमेरिकेचं मध्ये जन्म घेतल्यानंतर अमेरिकेचं, उद्या जर का सपोज आपण असं म्हणूया की अमेरिकन एक टेररिस्ट फॅमिली आहे, अमेरिकेमध्ये एक टेररिस्ट फॅमिली आहे, आपल्या पाकिस्तानमधला एक टेररिस्ट ग्रुप आहे, तो अमेरिकेमध्ये गेला, तिथं त्यांनी एखाद्या मुलाला जन्म दिला, तर मित्रांनो तो सुद्धा अमेरिकेच्या प्रेसिडेंट पदासाठी इलिजिबल होतो इलेक्शन लढण्यासाठी. म्हणजे हे एवढं रिस्की आहे आणि याच भविष्यातला धोका ओळखून त्यांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो. हे आपण आता जे बोललो तेच इथे डिस्कस केलेलं आहे. पुढे ट्रम्प म्हणतात की अमेरिका नाटोवर अधिक खर्च करणार नाही. आता हे मित्रांनो रिप्रेझेंटेटिव्ह पर्पज साठी चित्र आहे. हे अंजेला मर्केल ज्या की आता नाही आहेत आणि शिंझो अबे जे की जपानचे आहेत की जे आता प्रेझेंट नाही आहेत किंवा अस्तित्वात नाही आहेत, आणि जपान हा मेंबर पण नाही आहे, नाही का. सो आता हे काय आहे आपल्याला इथे बघायचंय, नाटो काय आहे आणि हे अधिक खर्च का करणार नाही म्हणतात. तर हा नाटोचा क्षेत्र आहे लक्षात घ्या, मेनली युरोप आणि हे अमेरिका आणि कॅनडा हे अमेरिका आणि कॅनडा. तर हे दोन देश नॉर्थ
अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये, आणि युरोप मधले 30 देश, असे 30 + 2 32 देशांचं हे नाटो आहे. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही संस्था जी आहे ती एक लष्करी युती आहे मित्रांनो. मिलिटरी कोऑपरेशन आहे एक, म्हणजे लष्करी कोऑपरेशन आहे, आणि त्याची 1949 मध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर याची स्थापना झालेली. आता ही स्थापना कशासाठी झाली होती? दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे 2 भागामध्ये विभागलं गेलं होतं. एक USSRच्या वर्चस्वाखाली किंवा त्यांच्या लिडरशिप खाली आपण म्हणूया एक कम्युनिस्ट विचार प्रणाली होती, आणि दुसरं कॅपिटलिझम, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कॅपिटलिझमची विचार प्रणाली होती. सो सोव्हिएत युनियनचा किंवा रशियाचा युरोप मधला प्रभाव रोखण्यासाठी, आणि जर तो रोखायचा असेल तर युरोप हे लष्करीदृष्ट्या प्रबळ पाहिजे असं अमेरिकेला वाटलं, आणि त्यामुळे रशियाला काउंटर करण्यासाठी रशियाचा प्रभाव, साम्यवादाचा प्रभाव हा पूर्ण देशामध्ये विशेषतः युरोपमध्ये पसरू नये यासाठी युरोप आणि अमेरिकेनं मिळून ही नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे. आता म्हणजे मेनली ही युती कुणाच्या विरोधात होती? कुणाच्या विरोधी आहे? तर रशिया विरोधी आहे. आता जे सध्या युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेन, जर तुम्हाला आठवत असेल की बरेच वर्ष झालं हे युद्ध चालू आहे, पण या युद्धाचा मेन कारण काय होतं? तर युक्रेनला नाटोचा मेंबर व्हायचं होतं मित्रांनो. आता युक्रेन काय म्हणतोय की आम्हाला नाटोचा मेंबर व्हायचं आहे, आणि नाटो कोणाच्या विरोधात काम करते? रशियाच्या विरोधात काम करते. सो युक्रेनची बॉर्डर ही रशियाला चिटकून आहे. जर युक्रेन नाटोचा मेंबर झाला तर रशियाच्या बॉर्डरवरती नाटोचं सैन्य किंवा नाटोचे मिसाईल सिस्टीम जी आहे, अमेरिकेची जी पूर्ण मिसाईल सिस्टीम आहे ती रशियाच्या बॉर्डरवरती येऊन बसेल, आणि रशियासाठी ते एक धोकादायक आहे त्यांच्या सोव्हर्निटीसाठी. आता सध्या काय परिस्थिती आहे की युक्रेन हे एक बफर स्टेट म्हणून काम करत आहे. युरोप आणि रशिया, नाटो आणि रशिया याच्यामध्ये एक बफर स्टेट म्हणून युक्रेन सध्या काम करते, आणि रशियाचं हे म्हणणं आहे की ते बफर स्टेट राहिलं पाहिजे, आणि युक्रेननं सांगितलं की आम्ही नाटोमध्ये म्हणजेच रशियाच्या विरोधी लष्करी ग्रुपमध्ये सामील होणार, आणि ते सामील होऊ नये म्हणूनच रशियाने एवढं अग्रेसिव्हली युक्रेनवरती अटॅक केलेला आहे. ही गोष्ट आपण इथं विसरता कामा नये की वॉर हॅज अ रिझन. आता मुख्यालय कुठे आहे याचं? ब्रुसेल्स, बेल्जियम मधलं ब्रुसेल्स इथे याचं मुख्यालय आहे. टोटल 32 देश आहेत. नाटो जे सदस्य आहेत त्याचं जनरली असं म्हणलं जातं की नाटोच्या सदस्यांनी त्यांच्या पूर्ण खर्चाच्या जे GDPचा जो आहे त्याचा 2% एवढा खर्च त्यांनी त्यांच्या लष्करावरती केला पाहिजे. हे टार्गेट त्यांना देण्यात आलेलं आहे, जे की जनरली तेवढं साध्य होत नाही. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की नाटो मेंबरनी संरक्षणावरती 5% खर्च केला पाहिजे. आता सांगा, GDPच्या 5% जर सर्व नाटो मेंबर्स हे डेव्हलप नेशन आहेत, युरोप मधले फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यासारख्या डेव्हलप नेशनची इकॉनॉमी खूप आहे, त्यांनी जर 5% GDPचा एवढा लष्करावरती खर्च केला तर ती किती स्ट्रॉंग मिलिटरी अलायन्स क्रिएट होईल. बरं, हे लष्करावरती नाटो एवढं स्ट्रॉंग आहे की यांना भीती कोणापासून आहे? सो त्यांना ऍक्च्युली एनिमीच नाहीये. मग एवढा मोठा खर्च का करायचा? तर आता समजून घेतलं पाहिजे आपल्याला, इथे मिलिटरी कॉम्प्लेक्स जे आहे, म्हणजे अमेरिकेचं सॅटेलाइट इंडस्ट्री किंवा मुख्य इंडस्ट्री जी आहे ती शस्त्रास्त्र बनवणं आहे, आणि ह्या शस्त्रास्त्र बनवण्याच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना कस्टमर पाहिजे, आणि तो कस्टमर कधी मिळेल? ज्यावेळेस जगातील देशांनी त्यांचा लष्करावरती होणारा खर्च वाढवला तरच त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ऑर्डर्स मिळणार आहेत. म्हणजे जसं भारताने रफाईल विकत घ्यायचं म्हणलं तर ऑर्डर मिळाली फ्रान्सच्या एका कंपनीला, आणि त्या कंपनीला आता त्यांचं म्हणजे काय म्हणू आपण, इकॉनॉमीला फायदा झाला. सो अमेरिकेच्या इकॉनॉमीला जर फायदा व्हायचा असेल तर अमेरिकेच्या सॅटेलाइट इंडस्ट्री म्हणजे मुख्य इंडस्ट्री जी आहे, जे डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स, विमान वगैरे सर्व बनवते, त्यांना ऑर्डर्स मिळायला पाहिजेत, आणि त्या ऑर्डर तेव्हाच मिळतील ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती संरक्षणावरती म्हणजे डिफेन्सवरती खर्च केला जाईल नाटो मेंबर्सकडून. सो यामध्ये 2 मुद्दे आहेत मित्रांनो. पहिला एक तर हा आहे की
अमेरिकेच्या ज्या डिफेन्स इंडस्ट्रीज आहेत त्यांचे इंटरेस्ट सिक्युअर करण्यासाठी ट्रम्पचं म्हणणं आहे की युरोपियन कंट्रीजनं जे नाटोचे मेंबर आहेत त्यांनी जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे संरक्षणावरती. दुसरा मुद्दा आहे की रशियाला एक काउंटर करण्यासाठी स्ट्रॉंग नाटो क्रिएट झालं पाहिजे, स्ट्रॉंग नाटो निर्माण झालं पाहिजे, म्हणून सुद्धा नाटोनी त्यांच्या संरक्षणावरती जास्त खर्च केला पाहिजे. आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे, ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की नाटोचा जो जवळपास 15 ते 20% जो खर्च आहे ते एकटा अमेरिका उचलत आहे आणि बाकीचे जे 31 मेंबर्स आहेत ते मिळून उरलेला 80% खर्च उचलत आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी एक इक्वॅलिटी आली पाहिजे म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. पुढचं, फिलिपिन्समध्ये US टायफून मिसाईल लॉन्चर्स तैनात झालेले आहेत. आता लक्षात घ्या, इथे थोडं खाली येऊया. हे पहा, इथे आहे फिलिपिन्स, इथे आहे चायना आणि इथे आहे साऊथ चायना सी, इथे आहे तैवान. आता तुम्हाला सर्वांना चायना आणि तैवानचा मुद्दा माहितच आहे. तैवानच्या मुद्द्यावरती खूप त्यांच्यामध्ये वाद चालू आहे अमेरिका आणि चायनामध्ये. आता इथे फिलिपिन्स मध्ये अमेरिकेने काय केलंय, त्यांचे टायफून मिसाईल सिस्टीम ही ते तैनात केलेली आहे. त्याचबरोबर इथे जो इंडोनेशिया आहे, इथे पण यांच्याबरोबर पण अमेरिकेचे लष्करी संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. इथे मन्नार आहे आणि इकडे भारत येतो, इथे म्यानमार आहे आणि इथे भारत येतो या ठिकाणी. सो एक प्रकारे साऊथ चायनावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि चायनाला कंटेन करण्यासाठी म्हणून फिलिपिन्समध्ये अमेरिकेनं हे मिसाईल सिस्टीम तैनात केलेली आहे. आता याचा फायदा काय होणार आहे, तर जर उद्या तैवानमध्ये काही करायचं म्हणलं चायनानं, तर अमेरिकेला इथे लवकर ऍक्शन घेण्यासाठी एक लष्करी तळ मिळणार आहे. सो त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. पुढं, बांगलादेशने पश्चिम बंगालमधील भारताच्या चिकन नेक म्हणजे सिलगुरी कॉरिडॉर आहे, तिथे पाकिस्तानी सैन्य आणलेले आहे. आता हा इथे जो चित्रात दिसतोय हा चिकन नेक म्हणलं जातं याला. तुम्हाला काही वर्षापूर्वी आठवत असेल की आंदोलनामध्ये एक शर्जील म्हणून कोण मुलगा होता, त्यानं एका मॉबला किंवा काही लोकांपुढे भाषण करताना हे सांगितलं होतं की आपण जर का हा पार्ट ब्लॉक केला तर हा पूर्ण जो ईस्टर्न स्टेट्स आहेत भारताचे ते पूर्णपणे भारतापासून वेगळे होतील आणि मग भारताला आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बाध्य करू शकतो. आता लक्षात घ्या, हा जो बांगलादेश आहे इथे सध्या एक ऍडवायझर जे नोबेल लॉरेट होते, त्यांना एक ऍडवायझर म्हणून नेमलेला आहे अमेरिकेनं. आता जे आतापर्यंत बांगलादेशनं अचीव्ह केलेले त्या सर्व पॉलिसी हे आता बांगलादेश रिव्हर्स करत आहे आणि त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांना इथे जवळ आणलेले रंगपूर जवळ. आता हे एक सिम्बॉलिझम आहे, ते काय करू तर शकत नाहीत मित्रांनो, परंतु तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे की जिओपॉलिटिक्स मध्ये या प्रकारचे हे मेसेजिंग केलं जात असतं. रशिया जसं युक्रेनमध्ये नाटोचं मेंबर येणार म्हणलं की युक्रेनला कंटेन करण्यासाठी रशियानं अटॅक केला, कारण त्यांना स्वतःचे इंटरेस्ट जपायचे होते. तसंच जर का भारताला हा जो भारताचा एक वीक पॉइंट आहे, कारण हा एवढासा छोटासा एक कॉरिडॉर आहे, हाच भारताला पूर्ण आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा हे सर्व जे मेघालय हे सर्व राज्य आहेत ते फक्त एवढ्या छोट्याशा कॉरिडॉरनी भारताच्या मेन लँड बरोबर जोडलेले आहेत. आणि ज्या म्हणजे ज्या पंतप्रधान आहेत, खरं तर त्याच आता पंतप्रधान आहेत अजून, शेख हसीना बांगलादेशच्या, की ज्या निघून गेल्या, त्यांनी पण काय सांगितलं होतं की भारताचे नॉर्थ ईस्टर्न स्टेट बांगलादेशचा काही पार्ट करून इथे कुठेतरी एक नवीन देश निर्माण करण्याचा प्रयत्न अमेरिका करते. मग तो एवढा आहे का एवढा आहे काही माहिती नाही, पण आता इथे पाकिस्तानी आर्मीला इथे येण्यासाठी इन्व्हिटेशन देऊन त्यांना तिथं घेऊन जाणं हे एक प्रकारे आपल्याला भारताला मेसेज देण्याचं काम बांगलादेशनं केलेलं आहे. भारतामध्ये कोणी म्हणजे मेन स्ट्रीम मीडिया या मुद्द्याकडे फारसं लक्ष देत नाही किंवा या मुद्द्याला जास्त
हायलाईट करत नाही, पण भारताच्या आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण आपण आता दर 1-2 दिवसांनी न्यूज बघत असतो की काही बांगलादेशी भारतामध्ये सापडले. सैफ अली खानवरती जो अटॅक करणारा होता तो व्यक्ती सुद्धा बांगलादेशमधून आलेला लोक, म्हणजे बांगलादेशमधून आलेले बरेच लोक भारतामध्ये आहेत. आणि हे ओपन सिक्रेट आहे आणि हे स्लीपर सेल आहेत मित्रांनो. म्हणजे भारताच्या बऱ्याच ठिकाणी ते स्प्रेड झालेले आहेत. त्यांना भारताच्या बऱ्याच गोष्टींचा ऍक्सेस आहे. भारतातल्या कॉमन माणसांमध्ये ते मिक्स झालेले आहेत आणि ते असताना आहेत बांगलादेशचे. सो एक प्रकारे ते स्लीपर सेल म्हणून पण ऍक्ट करू शकतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये भारताचे आणि बांगलादेश संबंध चांगले होते, त्यामुळे भारताची जी आर्मी पण आहे त्यांनी भारताबरोबर ट्रेनिंग केलेले आहे. त्यांना भारताचे डावपेच किंवा भारताच्या बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती आहेत. सो या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर बांगलादेश ह्या ज्या कृती आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जेव्हा आपण बांगलादेशवरती एखादी काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन घेऊ असं म्हणलं, एक फेमस युट्यूबर आहे जो भारताविषयी ज्ञान पाजळत असतो जर्मनीमध्ये बसून, त्यानं काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, बघा बांगलादेश पण भारताच्या पुढे चाललाय आणि भारतापेक्षा खूप चांगला आहे. तुम्ही सध्याची बांगलादेशची अवस्था बघा आणि फार फार तर अजून 3 ते 4 वर्षानंतर पाकिस्तानपेक्षा ही बत्तर अवस्था बांगलादेशची होणार आहे. आत्ताच त्यांच्या ते इलेक्ट्रिसिटी आणि बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. एक नोबेल लॉरेट इकॉनॉमिस्ट त्यांचा ऍडवायझर असताना किंवा त्याच्या हाती सत्ता असताना. पण तो बांगलादेश बुडणार आहे किंवा बुडणार नाही यापेक्षा महत्वाचं आहे की तो आपल्यासाठी एक न्यूसन्स व्हॅल्यू निर्माण करू शकतो. म्हणून हा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाहीये बांगलादेशचा. ठीक आहे, तर महत्वाचे ह्या आजच्या न्यूज आहेत, मागच्या 2-3 दिवसामधल्या न्यूज आहेत. असेच आणि अशा प्रकारच्या न्यूज तुम्हाला पाहिजे असतील तर आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.